अपचन, तोंडाची येणारी दुर्गंधी, बऱ्याचदा आपल्याला कंटाळा आल्यास टाइमपास म्हणून चघळण्याकरिता, भूक वाढण्याकरिता, केसाचे त्वचेचे आरोग्य सुधारण्याकरिता आपण बऱ्याचदा आवळा कँडी बनवत असतो. पण मला सांगा, तुम्ही ही अशी कैरी कँडी कधी बनवली का, खाल्ली का? किंवा ही देखील आवळ्या इतकीच पौष्टिक आहे हे तुम्हाला माहीत आहे का? तर नाही, कारण आपण हिचं कधी महत्त्व जाणूनच घेतलं नाही. कारण आपल्याकडे कैरी खूप मुबलक प्रमाणात आणि स्वस्त दरात मिळते आणि म्हणतात ना, पिकतं तिथे कधीच विकत नाही. असंच बहुधा या कैरी कँडीचं झालं असावं. पण तुम्हाला देखील आपल्या या पारंपरिक रेसिपीज पुढे जाव्या असं वाटत असेल तर आजची ही रेसिपी खास आवर्जून बघा आणि नक्की ट्राय करा. आवळा कँडीप्रमाणेच तुम्ही यापुढे कैरी कँडी देखील नक्की बनवून ठेवाल. ताज्या कैरीची मजा वर्षभर घेण्याकरिता चला तर मग लगेचच या अनोख्या रेसिपीला सुरुवात करूया. आवळा कँडी बनवण्याकरिता मी अंदाजात साधारणतः 1 ते 1.5 किलो कैरी घेतली आहे. अगदी छान परिपक्व कैरी असेल ना, तर हिची आवळा कँडी चविष्ट बनते आणि वर्षभर टिकते. हिचा जो देठाचा भाग आहे तो पहिले काढून टाकायचा, कारण त्यामध्ये बऱ्याचदा चीक असतो, जो चवीला तुरट असतो. हिची संपूर्ण साल काढून घेऊयात, कारण ही थोडीशी कडक असते, तर कँडी खाताना तेवढीशी फार मजा येणार नाही. पण तुम्ही म्हणाल की तू कैरीचं महत्त्व सांगितलं आणि कैरीची सालच काढून टाकली, काय उपयोग झाला? पण नाही, आपण या सालीचा देखील वापर करू शकतो, हे मी तुम्हाला पुढे सांगतेच. संपूर्ण कैऱ्या साळून झाल्या की लगेचच याचे बघा अशा प्रकारे पातळ पातळ उभे काप करून घ्यायचे. जास्त पण पातळ नको आणि जास्तच जाडही नको. आपण आवळा कँडीच्या जेवढ्या जाड फोडी करतो ना, अगदी सेम फोडी केल्या तरी देखील चालणार आहे, किंवा मग चौकोनी क्यूब केले तरी देखील चालणार आहे. ही कैरी कापता कापता तुम्हाला कैरीचं महत्त्व सांगते. जसं आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं, सेम तसंच कैरीमध्ये देखील असतं. यामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढते. यामध्ये लोह शोषून घेण्याचा गुणधर्म जास्त प्रमाणात असल्यामुळे आपल्याला रक्ताची कमी कधीही भासत नाही, रक्त शुद्ध होतं. यांचा गुणधर्म थंड असल्यामुळे उष्णतेसाठी फायदेशीर असतात. अपचन, गॅस, ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठतेकरिता फायदेशीर असल्यामुळे मुखवास म्हणून तुम्ही हे आवर्जून खाऊ शकता. आता आपल्याला या कैरीच्या फोडी उकळवून घ्यायच्या आहेत. त्याकरिता कढाईमध्ये साधारणतः 1 ते 1.5 तांब्या पाणी आपण गरम होण्याकरिता ठेवूयात आणि थोडीशी कढाईना पसरट मोठ्या आकाराची घ्या, ज्यामुळे आपली संपूर्ण कैरी पूर्णतः पाण्यामध्ये बुडेल आणि एकसारखी व्यवस्थित उकडेल, म्हणजेच शिजेल. आता या कैरीच्या फोडींमधील जे गुणधर्म आहे ते असेच टिकून राहावेत, पाण्यासोबत जाऊ नये, याकरिता यामध्ये जर असं मीठ घालूयात. मिठामुळे ना यातील आंबटपणा देखील थोडासा कमी होतो, चव सुधारते आणि इन्फेक्शनपासून देखील दूर राहते. संपूर्ण फोडी एकाच वेळेला पाण्यामध्ये शिजवून घ्या, ज्यामुळे संपूर्ण फोडी एकसारख्या शिजतील. आता त्या व्यवस्थित अशा मिक्स करून देते आणि पाण्यामध्ये बुडवते. बऱ्याचदा या अशा पाण्यावर तरंगतात, तर झाऱ्याने ना त्या थोड्याशा प्रेस करायच्या आणि अगदी हलकीशी एक उकळी काढून घ्यायची. जास्तही शिजवायचं नाही आहे. तर बघा, साधारणतः एखादी फोड घ्यायची आणि सुरीने किंवा चमच्याने प्रेस करून बघायची. अगदी हलकीशी दबली गेली की समजायचं ही व्यवस्थित शिजलेली आहे. तुम्हाला जर चाळणीमध्ये वाफवून घेता येत असेल तर तसं देखील तुम्ही करू शकता. पण जर जास्त कैरी आंबट असेल तर हीच पद्धत वापरा. या फोडी उकडून घेतल्याबरोबर लगेचच संपूर्ण फोडी निथळून आपल्याला एखाद्या बाउलमध्ये काढून घ्यायच्या आहेत. जेवढं यातील पाणी तुम्हाला निथळून घेता येईल ना, तेवढं निथळून घ्या. त्यासाठी तुम्ही एखाद्या चाळणीचा वापर केला तरी देखील चालणार आहे. तर बघा, संपूर्ण फोडी मी एका बाउलमध्ये काढून घेतल्या. यांचा रंग ना पूर्वीपेक्षा थोडासा तुम्हाला पिवळसर दिसत असेल. आता यामध्ये घालूयात आवडीनुसार, किंवा 1 ते 1.5 किलो कैरी असेल तर वजनी प्रमाणात 250 ग्रॅम साखर. जर तुम्ही वापरत असलेली कैरी अतिच प्रमाणात आंबट असेल तर थोडी साखर एक्स्ट्रा घेतली तरी देखील चालणार आहे. आता ही या फोडींमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करायची. कैरीच्या फोडी थोड्याशा गरम असल्यामुळे आपली ही साखर पटकन या कैरीमध्ये वितळायला सुरुवात होते, सोबतच पटकन एकसारखी व्यवस्थित मुरते. आता यावर झाकण ठेवूयात आणि 2 दिवसाकरिता हे साईडला ठेवून देऊ. पण लक्षात ठेवा, आवर्जून ही गोष्ट काटेकोरपणे पाळायची. दररोज या कैरीच्या फोडी खालीवर करून द्यायच्या आणि संपूर्ण फोडी पाण्यात बुडलेल्या राहतील याची काळजी घ्यायची. 2 दिवसानंतर डायरेक्ट मी आता हे दाखवतीये. तर बघा, आपल्या या फोडी काय मस्त अशा व्यवस्थित मुरलेल्या आहे. पहिले ना या खूपच सॉफ्ट दिसत होत्या, आता जर अशा हार्ड झालेल्या आहेत. पण फोड हातावर घेतली की जास्तच गुळगुळीत लागते. आता ही आपण या साखरेच्या पाकातून
थोडीशी निथळून एका ताटावर काढून घेऊयात, कारण ताटामध्ये ही मी वाळवणार आहे. तुमच्याकडे वेगळं काही भांडं असेल तर त्यामध्ये वाळवून घेऊ शकता. आणि तुमच्याकडे जर उन्हाचा सोर्स असेल तर उन्हामध्ये ताट ठेवा, नसेल तर साधं फॅनखाली 3 दिवसांकरिता ठेवलं तरी देखील या फोडी आरामशीर व्यवस्थित सुकतात. हो, फक्त जर तुम्ही हे ताट उन्हात ठेवत असाल तर अतिप्रमाणातही फोडी सुकवू नका. जास्तच सुकलेल्या फोडी खायला तेवढ्या चविष्ट लागत नाही. आपल्या फोडी फक्त कोरड्या होईपर्यंतच वाळवून घ्यायच्या. बाउलमध्ये अजून थोड्याशा फोडी आहे तर मी त्या दुसऱ्या ताटामध्ये काढून घेते. अशा पद्धतीने माझे 2 ताटं भरलेली आहेत. आता माझ्याकडे थोड्या प्रमाणात ऊन येतं तर त्या उन्हामध्येच मी हे ताटं ठेवून देते. तर बघा, 2 दिवसांमध्येच उन्हामध्ये वाळवल्यामुळे आपल्या या फोडी अगदी व्यवस्थित सुकलेल्या आहेत. अजिबात यामध्ये मॉइश्चर नाही आहे किंवा ओलावा नाही आहे, पण आपल्या या फोडी खूप छान अशा सॉफ्ट आहेत. यावरूनच लक्षात येतं आहे आपली ही कैरी कँडी अगदी अतिशय परफेक्टरित्या तयार झाली आहे. अन हो, तुम्हाला खात्री देऊन सांगते, जर तुम्हाला आवळा कँडी आवडत असेल तर त्याच्या दुप्पट प्रमाणामध्ये तुम्हाला ही कैरी कँडी आवडणार आहे, जर तुम्ही आजची रेसिपी ट्राय करून बघितली तर. त्यामुळे अजिबात वाट बघायची नाही आहे आणि आजच जर तुमच्याकडे कैऱ्या उपलब्ध असतील तर ही कैरी कँडी ट्राय करून बघायची आहे. या कँडीला ना थोडीशी मी पिठी साखर चोळून घेते आहे, कारण जर चुकून हुकून थोडाफार ओलावा राहिला असेल तर तो पूर्णतः नाहीसा होईल. आणि सोबतच ही कँडी पिठी साखर चोळल्यामुळे आणखी थोडीशी जास्त गोड लागेल, चविष्ट लागेल. तयार झालेली कैरी कँडी तुम्ही हवाबंद डब्यामध्ये 1 ते 2 वर्ष स्टोअर करू शकता. मी तर म्हणेल 1 ते 2 वर्ष टिकणारच नाही, 1-1.5 महिन्यातच संपून जाईल, एवढी ही भारी तयार होते. खर्च, फापट पसारा आणि वेळ कमी प्रमाणात लागत असल्यामुळे बनवायला अतिशय सोपी आहे. नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अन अशाच भरपूर साऱ्या छान छान रेसिपीज पाहण्याकरिता आपल्या लाडक्या खाद्यप्रेमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता यातील एक कँडी मी तुम्हाला तोडून दाखवली बघा. आतमध्ये किती छान अशी सुपर सॉफ्ट होती, जी खाताना अप्रतिम चव देणार आहे. आणि अशा पद्धतीने एखाद्या मुखवासाच्या किंवा मग काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवली तर पटकन देखील संपणार आहे. आता तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिली आहे, याचा अर्थ तुम्हाला ही नक्कीच आवडली आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक केल्याशिवाय अजिबात जायचं नाही. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.